हॅलो स्टुडंट्स, आता आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत इलेक्ट्रिकल ड्रॉइंग अँड कॅड या सब्जेक्टचं. तर आता तुमचं नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे ड्राफ्ट, सेटअप, लिमिट्स, युनिट्स, झूम, ग्रिड, ऑब्जेक्ट स्नॅप आणि ऑर्थो मोड. या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे ड्राफ्टिंग सेटअप आहे तुमच्या ऑटोकॅड या सिस्टीमचं, त्याचे तुम्हाला काय करायची आहे, ती ज्या कमांड्स आहे युनिट, लिमिट, झूम, ग्रिड, ऑब्जेक्ट स्नॅप आणि ऑर्थो मोड, त्या आपण कशा प्रकारे यूज करतो कॅड सॉफ्टवेअरमध्ये ते आता आपण बघणार आहोत. सो आता तुम्ही बघू शकताय की मी कॅडचं सॉफ्टवेअर ओपन केलंय. आता त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण जी कमांड बघणार आहोत ती आहे युनिट. मग त्यासाठी आपण काय करू, पहिले युनिट टाईप करूया. तुम्ही इथे बघू शकताय की मी युनिट टाईप केलंय, तर खाली ड्रॅग केलं तर युनिट एंटर केलं. आता तुम्ही बघू शकताय की ही एक शीट डेव्हलप झालेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की युनिट म्हणजे काय करायचं, तुम्हाला ही डेसिमलचे टाईप दिले त्यांनी की आर्किटेक्चरल, डेसिमल, इंजिनिअरिंग, फ्रॅक्शनल अँड सायंटिफिक. आता आर्किटेक्चर आपण कधी यूज करतो, जेव्हा आपल्याला सिव्हिलची ड्रॉइंग यूज करायची असते, म्हणजे ड्रॉ करायची असेल. डेसिमल आपण मेकॅनिकल ड्रॉइंगसाठी मोस्ट ऑफ द टाइम यूज करतो. इंजिनिअरिंग ऑल्सो आपण मेकॅनिकलसाठी मोस्ट ऑफ द टाइम यूज करतो आणि इलेक्ट्रिकलसाठी. ओके, तर मग याच्यावरून आपण काय करू की युनिट्स तुमचे जे टाइप्स असेल, तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये पाहिजे नाही तुमची ड्रॉइंग, त्याच्यानुसार आपण काय करतो, हे डेसिमल जे टाइप्स आहे युनिटचे ते सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय की इथे दिलंय युनिट टू स्केल मेथड. ओके, तर आता आपल्याला काय करावं लागेल, इथे सपोज तुम्हाला कोणती स्केल पाहिजे नाही, किती इंचेसमध्ये पाहिजे नाही, फीटमध्ये पाहिजे नाही, माइल्समध्ये पाहिजे नाही, सेंटीमीटरमध्ये पाहिजे नाही, असे नंबर ऑफ तुम्ही इथे बघू शकताय की तुम्हाला ऑप्शन त्यांनी क्रिएट केलेले की तुम्हाला जी स्केल आपण यूज करणार आहोत ती कोणत्या मेजरमेंटमध्ये पाहिजे नाही. ओके, त्यानुसार तुम्ही इथे स्केल चेंज करू शकताय. ओके, आता ही झाली तुमची युनिटची डायरेक्शन. मग आता तुम्ही जी सिलेक्ट करणार, तुम्ही काय करणार इथे बघू शकताय. आता डेसिमल येते, फ्रॅक्शन, इथे प्रिसिजन किती येते तुमचं पॉईंटमध्ये येते. आता आपण सपोज चेंज केलं, इंजिनिअरिंग मध्ये केलं तर तुम्ही बघू शकताय की तुमचं जे प्रिसिजन आहे ते चेंज झालं आहे. नंतर परत बघा तुम्ही सायंटिफिक केलं, आपण सायंटिफिक केलं तर सायंटिफिकच्या याच्यामध्ये येते प्रिसिजन तुमचं. नेक्स्ट डेसिमल झालं. ओके, नेक्स्ट आपण फ्रॅक्शनल बघूया. एक मिनिट हा, परत सायंटिफिकच झाला, फ्रॅक्शनल. तर तुम्ही बघू शकता की ते प्रिसिजन तुमचं फ्रॅक्शनल मध्ये येतं. ही अशी आहे तुमची युनिट कमांड. आता आपल्याला जे पाहिजे ते सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करतो, ओके करतो. ओके, ही झाली तुमची फर्स्ट. नंतर आहे तुमची लिमिट. लिमिटसाठी पण आपण काय करू, लिमिट हे पहिले टाईप करू आणि एंटर करू, म्हणजे तुमची लिमिट. आता इथे तुम्ही बघू शकता की इथे एक ओपन होते तुमची एक कमांड की लिमिट द स्पेसिफाय लोअर लेफ्ट कॉर्नर. मग ती काय करतो, आपण ऑन करतो. ऑन केल्यानंतर तुम्हाला इथे काय करावं लागते, ग्रिड डिस्प्ले आपण ऑन करतो. आता हे बघा, ग्रिड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ग्रिड ऑन ऑफ. म्हणजे ग्रिड म्हणजे काय, हे जे तुमचं जे दिसते स्क्रीन, ही कशी तुमची ग्राफ पेपर सारखी ना, तर ही तुमची ग्रिड सिस्टीम आहे. आता ती ऑन ऑफ करण्यासाठी मग आपण काय करतो, ड्रॉइंगची इथे लिमिट सेट करतो. आता ही झाली तुमची लिमिट कमांड. नेक्स्ट कमांड आहे तुमची झूम. आता झूम कमांड तुम्ही इथे बघू शकताय, इथे ऑप्शन्स आहेत झूम कमांडचे. तुम्हाला आता बघा झूम एक्सटेंड, तुम्ही इथे बघू शकताय की तुम्हाला जर सपोज एखादी डायग्राम तुम्ही ड्रॉ केली, मग ती झूम करायची असेल तर तुम्ही इथे झूम करून बघू शकताय. ऑर एल्स तुम्ही डायरेक्टली अशी झूम करत गेले तरी पण ती डायग्राम दिसणार आहे. आता सपोज मी एक सर्कल ड्रॉ केला, आता मी इथे सर्कल कमांड टाकते. आता तुम्ही बघू शकता मी इथे सर्कल ड्रॉ केलाय, पण मला हा सर्कल काय त्याची सगळी डायरेक्शन बघायची, ते अॅक्युरेट आली का नाही. मग त्यासाठी मी काय करेल की जी झूम कमांड आहे ती प्रेस करेल. मग तुम्ही बघू शकताय की तो लगेच झूम झाला. झूम कमांड एक्सटेंड केल्या म्हणजे आपण यूज केल्या. अशी आहे ही तुमची झूम कमांड. म्हणजे तुम्हाला सपोज तुम्ही एखादी डिझायनिंग करताय आणि तुम्हाला त्याचे जर पॅरामीटर जे तुम्ही जे डिझाईन केले आहे त्या जे लाईन्स तुम्हाला प्रॉपरली दिसत नसेल, तर त्यासाठी तुम्ही झूम कमांड करून तुम्ही बघू शकता. हे बघा की तुम्हाला छोटी मोठी डायग्राम करून बघता येईल की ती अॅक्युरेट ड्रॉ झाली आहे की नाही, किंवा ती कनेक्टेड आहे की नाही, हे बघू शकताय तुम्ही. आता ही झाली झूम कमांड. नंतर आहे ग्रिड. आता ग्रिड म्हणजे काय, आता मी सर्वात पहिले हे डिलीट करून घेते. तर ग्रिड म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे दिसतं तुम्हाला स्क्रीन, ही काय तुमची ग्रिड कमांड आहे. ओके, ग्रिड कमांड म्हणजे काय, जर आता हे जसं ग्राफ पेपर सारखं दिसतं, तुम्ही बघू शकता की हे बॉक्स आहे, या बॉक्समध्ये 5 लाईन्स आहे, म्हणजे ही काय तुमची ग्रिड आहे. आता ही काय यूज करतो आपण की ही अॅक्युरेट तुमचं जे मेजरमेंट आहे ते येण्यासाठी लाईनमध्ये. नाही तर तुम्ही इथे बघू शकताय, इथे बघू शकताय तुम्ही, इथे एक कमांड आहे, ती जर ऑन केली तर तुम्ही बघू शकताय की तुमची जी ग्रिड कमांड आहे, म्हणजे तुमचं जे डिस्प्ले दिसत होतं जे लाईनिंगचं ते गेलेलं आहे. तुम्हाला जर तसं पाहिजे असेल तर तुम्ही तसं यूज करू शकताय. ऑर एल्स तुम्हाला परत तसं पाहिजे नसेल तर तुम्ही तसं पण यूज करू शकताय. ओके,
आता यानंतर आपण बघूया ऑब्जेक्ट स्नॅप कमांड. आता ऑब्जेक्ट स्नॅप कमांडसाठी परत आपल्याला काय करावं लागेल, DS सेटिंग एंटर करावं लागेल. तुम्ही इथे बघू शकताय की ही तुमचं एक शीट ओपन झालं आहे. आता इथे स्नॅप अँड ग्रिडचं मी तुम्हाला सांगितलं. आता ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये बघा तुम्ही इथे दिसतंय की एंड पॉइंट, मिड पॉइंट, सेंटर किंवा सर्कलचे जे पॉइंट असतात ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, तुम्हाला कसं पाहिजे. आता मी तुम्हाला ही ऑब्जेक्ट स्नॅप सिस्टीम एकदा समजून सांगते. आता इथे काय तुम्ही बघू शकताय, एंड पॉइंट, मिड पॉइंट आणि सेंटर पॉइंट इथे सिलेक्टेड आहे, बरोबर. मग आता ही ओके केलेली आहे. आता मी एक लाईन घेऊन दाखवते तुम्हाला, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही इथे बघू शकता की मी काय केलंय, लाईन घेतलेली आहे. आता ह्या ऑब्जेक्ट स्नॅपचा उपयोग काय, आता मी तिथे काय केलं होतं की सेंटर, एंडिंग पॉइंट मी दाखवले होते. आता तुम्ही बघू शकताय जर लाईन वर घेतलं तर बघा तुमचा एंडिंग पॉइंट दोन्ही पण इथे ज्या ग्रीन बॉक्सने दाखवले जात आहे आणि जो सेंटर पॉइंट आहे तो तुमचा ट्रायंगलने दाखवला जातो. हे का दाखवलं जाते, कारण की आपण ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये ते सिलेक्ट केलेले. जर आपल्याला ॲक्युरेट डायग्राम ड्रॉ करायची आहे मेजरमेंट घेऊन, मग त्यासाठी आपण याचं मिड पॉइंट घेऊन बरोबर ती तशी ड्रॉ करू शकतोय किंवा एंड पॉइंटनी आपण तशी ती ड्रॉ करू शकतोय. सपोज ते ऑफ केले तर तुम्ही बघू शकताय की थांबा मी तुम्हाला परत एकदा ते मोड ऑफ करून मग परत एकदा लाईन ड्रॉ करून दाखवते. आता तुम्ही इथे बघू शकताय मी काय करते, हे जे पॉइंट आहे ते काढते आणि मग तुम्हाला डायग्राम दाखवते की दिसता का नाही दिसता. ओके, एंटर केला, सेट झालं. आता मी लाईन घेणार आहे, तुम्ही बघू शकताय की मी लाईन कमांड यूज केली. आता मी ड्रॉ करेन. आता तुम्ही इथे बघू शकताय लाईन ड्रॉ केली मी. आता काय करेल तुम्ही बघा की एंड पॉइंट दिसतोय का तुमचा, नाही दिसत आहे. मिडल पॉइंट दिसतोय, नाही दिसत आहे. काहीच दिसत नाही, कारण की का मी काय केलंय, ऑब्जेक्ट स्नॅप वर जाऊन तुमचे जे पॉइंट्स तिथे डिस्प्ले होत होते ते ऑफ केले, त्यामुळे ते दिसत नाही. जेव्हा तुम्हाला नसेल गरज तर मग तुम्ही ते ऑफ करू शकताय, ऑर एल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते ऑन करून बघू शकताय. ही झाली तुमची ऑब्जेक्ट स्नॅप कमांड. आता नेक्स्ट कमांड आहे ऑर्थो मोड. आता तुम्ही इथे टूल बारवर बघू शकताय, मी दाखवते तुम्हाला. ही जी कमांड आहे ऑर्थो मोड, इथून तुम्ही ऑर्थो ऑन आणि ऑफ करू शकता. आता ही कमांड का यूज केली जाते तर अँगलसाठी, की सपोज तुम्हाला डायग्राम, आता मी ही काय करते कमांड ऑन करते. तुम्ही ही F8 पण करू शकताय. आता ऑर्थो कमांड आपण का यूज करतो की ही सपोज ऑर्थो ऑन केला तर जी तुम्ही लाईन ड्रॉ करणार आहे ती आपण फक्त 90 डिग्रीच्या अँगलनेच ड्रॉ करू शकतोय. आपल्याला सपोज ती 180 डिग्रीच्या अँगलला पाहिजे नाही किंवा 30 डिग्रीच्या अँगलला पाहिजे नाही तर आपण ती ड्रॉ नाही करू शकत जेव्हा आपण ऑर्थो मोड ऑन करतो तेव्हा. आता तुम्ही इथे बघू शकता की मी ऑर्थो मोड ऑन केलाय, मी लाईन घेतली. आता ही लाईन तुमची फक्त 90 डिग्रीच्या याच्यात चालली, बरोबर. बघू शकताय तुम्ही, हे बघा. आता मला सपोज ती 30 डिग्रीच्या अँगलने घ्यायचे, तुम्ही बघू शकताय की ती ड्रॉ होते का, ती ड्रॉ होत नाहीये. कारण की का, कारण तुमचा ऑर्थो मोड ऑन आहे. आता सपोज आपण ऑर्थो मोड ऑफ केला म्हणजे F8 प्रेस केला, ऑर्थो मोड ऑफ केला, तर आता ती डायग्राम पाहिजे नाही आपल्याला परत ती लाईन. मग ती लाईन मी ड्रॉ करते, तुम्ही बघा. तर आता तुम्ही इथे बघू शकता मी ऑर्थो मोड ऑन ऑफ केलाय तर तुमची लाईन ही ड्रॉ होते जशी तुम्हाला डिग्रीमध्ये पाहिजे असेल, 30 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, तशी ही ड्रॉ होते. अशी आहे ही तुमची ऑर्थो मोड कमांड. ह्या प्रकारे आपण सर्व कमांड बघितल्या आहेत. आय होप तुम्हाला समजले असेल. आता थँक्यू.